नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेख आज फॅशन कट्टामध्ये। तर आज आपण बघणार आहोत 36 साइज प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाउज कटिंग व ह्याची स्टिचिंग पण दाखवणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर आपली उंची संपूर्ण आहे 12.5 12.5 प्लस 1 इंचावर मार्किंग करून घेतले 13.5 व आपली शोल्डर आहे 7 मार्किंग करून आपण मुंडा घेतला आहे 6.5। मुंड्याचा जो माप आहे त्याच्या अर्धा इंच आत घेऊन मी रेष देत आहे। ह्यामुळे मुंड्याला फुगा येत नाही। तर आता आपण बघणार आहोत छातीचा माप। छाती आपली 36 आहे, 36 प्लस 36 तर 36चा चौथा भाग येतो 9 प्लस 2 इंच मार्जिनसाठी घ्यायचे आहेत। तर हा व्हिडिओ संपूर्णपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर कमर आपण घेतली आहे 8.5 प्लस 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे। तर आता मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करून आकार देत आहोत। चला तर आता कटिंग करून घेत आहे मी। तर आपल्या चॅनलवर असेच पेपर कटिंग, ब्लाउज डिझाईन दाखवले जातील। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा व कमेंटद्वारा नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ माझा कसा आवडला। तर चला आता आपण फ्रंटची कटिंग। तर मी बॅकनेक आहे तसा ठेवून मार्किंग करून घेत आहे। चला तर आपण प्रिन्सेस कटला मापे कशी टाकायची ते पाहूया। तर आपला पुढचा गळा आहे 5 प्लस अर्धा इंच घेत आहे बोटनेक असल्यामुळे व गळा रुंदी शोल्डर पट्टी आपण 3 ची काढून बाकीची गळा रुंदी ठेवत आहोत। तर गळा रुंदी आपली आली आहे 4, खालूनही 4 इंचच घेणे। तर मी पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी अर्धा इंच आत घेऊन पुढच्या मुंड्याला आकार देत आहे व आता आपण टक्स पॉइंट टाकूया। मी बटन पट्टीकडून 4 इंचावर मार्किंग करून वर 4 इंचावर मार्किंग केलेले आहे। इथूनही 4 इंचच यायला हवे व आता आपण प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत। हे बघू शकता 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे व खाली जिथे टक्स पॉइंट टाकला तिथे 1 इंच वाढवून घेणार आहोत व फिटिंगच्या साईडून 2.5 इंच जे आपण इथे कमी करणार तिथे वाढवून घ्यायचे आहे व छातीच्या मापाहून 1 इंचावर जास्त घेणे आहे व इथून इथे जोड व जिथे आपला टक्स पॉइंट आला आहे तिथे 1 इंचावर मार्किंग करून आकार द्यायचा आहे। हा बघा असा खोलगट होऊन वरती आकार द्यायचा आहे। तर तुम्ही आकार बघू शकता, आकार असाच आला पाहिजे। ह्यामुळे प्रिन्सेस कटला बफ व्यवस्थित येतो। तर आपण टक्स पॉइंट देण्यासाठी मुंड्याहून 6 इंचावर मार्किंग केलेले आहे मीने। तुम्ही बघू शकता गोलाकार द्यायचा आहे। तर बघा मी पुढच्या गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून गोलाकार देत आहे। चला तर आता आपण कटिंग करूया। तुम्ही बघू शकता हे आपली फ्रंट कटिंग आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणींनो। आपण आता पुढचा गळा कट करत आहोत व आता आपण टक्स पॉइंट कट करायचा आहे। बघू शकता असाच कटिंग करायचा आहे।
हा माझ्या कस्टमरचा ब्लाऊज आहे व त्यांना खूप छान बसलेला आहे. बघू शकता. पुढे काचपट्टी बटनपट्टी करणार आहे, त्यामुळे मी मधून कट करत आहे. चला तर आपण बॅकनेक कट करून घेऊया. तर गळ्याची वरची उंची आहे 3, बघू शकता तुम्ही, व गळ्याची रुंदी आहे 4 व इथून बॉक्स आखून गोलाकारला 1 इंचावर मार्किंग करून गोलाकार द्यायचा आहे. तर आपली पूर्ण गळ्याची उंची खालून पट्टी मी 3.5 ठेवत आहे, प्लस अर्धा इंच घेऊन 4 वर मार्किंग करून 4 वर गळा रुंदी घेऊन मी इथून येथे जोड देत आहे व मी आता गळ्याला आकार देत आहे. बघू शकता. माझा नेक्स्ट व्हिडिओ ब्लाऊज शिलाईचा असणार आहे, तोही नक्की पहा तुम्ही. त्यात ब्लाऊज टोचू नये म्हणून काही टिप्स दिलेल्या आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवण्यासाठी, ते तुम्ही नक्की पहा व डिझाईन आवडली तेही सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर असा गळा करायचा आहे. हा माझ्या कस्टमरने सांगितलेला गळा आहे. चला तर आता कटिंगला घेऊया. तर मी तुम्हाला संपूर्ण पीस कट करून दाखवत आहे. हे बघू शकता, गळा किती छान दिसतो ना. तर आपण भाई कटिंग करणार आहोत. भाई आपली संपूर्ण आहे 8.5. 8.5 प्लस 1 इंच 9.5 वर मार्जिन करून छातीचं माप 9 टाकत आहे. भाईला जोड येत असल्यामुळे मी नंतरनं जोड देणार आहे शिलाई करताना. तर आपण आता भाई कटिंग करून घेऊया. चला तर आता पीसवर कटिंग करून घेऊया. हे बघू शकता तुम्ही, आहे तसे कटिंग करून घ्यायचे आहे. व तुम्हाला कुठले कटिंग बघायचे असेल तर मला कमेंटद्वारा नक्की सांगा, मी ते दाखवेन. व आपल्या चॅनलवर प्रत्येक साईजचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत कटोरी ब्लाऊजचे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. माझ्या चॅनलचे नाव आहे सुरेखास फॅशन कट्टा. तर भाई कटिंग करत आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा तुम्ही. त्यात मी प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई संपूर्ण दाखवलेली आहे. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मैत्रिणींनो. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.